अहो, आपल्याला प्रश्न पडला असेल की हे अनोखं स्वागत कशामुळे. तर गावातील मराठी शाळेमध्ये आणि हायस्कूलमध्ये शिक्षण घेऊनही आणि गरीब कुटुंबामध्ये जन्माला येऊनही आपण चांगलं घवघवीत यश मिळवू शकतो. केंद्रामध्ये आपल्या नावाचा सिक्का उमटवून एक यशस्वी विद्यार्थी पहिल्या पगारातील रक्कम योग्य मार्गाने खर्चतो, हे मूर्तिमंत उदाहरण आपणच पहा. सागर राजेंद्र कांबळे यांचा हा स्तुत्य उपक्रम. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे झाडे लावा आणि झाडे जगवा यापेक्षा मराठी शाळा वाचवा आणि मराठी शाळेत मुलं पाठवा. त्यामुळे ग्रामस्थांनी केलेलं मराठी मुलांचं स्वागत तेही पहा. आणि साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. आजच्या बघा, आज आपल्या मनामध्ये असंख्य स्वप्न असतात की मला या पद्धतीने पुढील कुटुंबासाठी हे. त्यानंतर रोहित कुंभार साहेब यांचाही या ठिकाणी सत्कार करतील. अण्णांना विनंती आहे त्यांनी तो सत्कार करावा. यानंतर अर्जुन खंडाळे या ठिकाणी सत्कार होईल. त्यांना विनंती आहे की त्यांनी त्यांच्या सागरच्या मातोश्रींचा या ठिकाणी सत्कार करायचा आहे. धनवान हो, संपन्न हो, संपत्ती का हो. त्यांनी सांगितलं असतं ज्ञानवंत व्हा, गुणवंत व्हा आणि प्रज्ञावंत व्हा आणि तोच शुभ आशीर्वाद. विचारांचा त्यांच्या वसाने वारसा घेऊन वाढलेला एक विद्यार्थी सागर राजू कांबळे यांनी त्याच्या भेटवस्तूच्या रूपानं तोच शुभ आशीर्वाद तुमच्यापर्यंत पाठवलेला आहे. आणि इथं गुणवंत गोर गरीब ज्या विद्यार्थ्यांना खरोखर गरज आहे, ज्या परिस्थितीतून सागर शिकला त्याला त्याची जाणीव आहे आणि त्या जाणीवेतून त्यांनी पाठवलेल्या भेटवस्तूच्या वितरणाच्या निमित्तानं जमलेल्या सर्वच प्रमुख अतिथींचं, त्याच्या कुटुंबियांचं मी या ठिकाणी विद्यालयाच्या वतीनं सहर्ष स्वागत करतो. आणि आजच्या मान्यवरांना मी विनंती करतो की त्यांनी सावित्रीबाई फुले पहिल्या महिला शिक्षिका मुख्याध्यापिका झाल्या आणि मुलांना शिक्षण फुलेंनी ज्या शिक्षणाला सुरुवात केली धूळपाटीनं शिकणारी एक काळ होता आणि आज डिजिटल युगापर्यंत ई पासून AI पर्यंत पोहोचलेलं आजचं हे युग. तुमच्या हातातला मोबाईल निघून पुस्तक हातात यावं आणि ह्याच विचारांचा वारसा आणि वारसा घेऊन या विद्यालयामध्ये शिकून गेलेला माझे विद्यार्थी सागर राजू कांबळे एक इनिशिएटिव्ह आहे. पेन आणि वही हे निमित्त मात्र आहे, परंतु त्याच्यातून त्याचा विचार असा आहे की तुमच्या हातातला मोबाईल निघावा आणि पेन आणि वही यावी, तरच आपल्या गोरगरिबाच्या कुटुंबामध्ये ज्ञानाचा प्रकाश पडेल आणि आपलं कुटुंब उजळलं की मग धन संपन्न होत आहे. आणि प्रतिमा पूजनानंतर वह्या वाटपांचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होईल. मान्यवरांचे सत्कार संपन्न होतील. आपल्या विद्यालयामध्ये आवाज पण आला पाहिजे, जोरात टाळ्या वाजवा. घेणाऱ्याने घेता घेता देणाऱ्याचे आपल्या जीवनामध्ये त्याला ज्या ज्या गोष्टींची छूट ठेवत त्यानुसार झाले असतील आणि त्याच पगारामध्ये त्यांना आज विद्यालयात या वयाच्या स्वरूपामध्ये शुभेच्छा सदिच्छा देण्याच्या या ठिकाणी ह्या वह्याने त्याने या ठिकाणी दिले. शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये केलं जाणारं जे दान आहे, शिक्षणामध्ये विद्यार्थ्यांना केली जाणारी जी मदत आहे ती सर्वश्रेष्ठ आहे असं मला वाटतं. या कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्माननीय साहेब कनिष्ठ अभियंता आढेगाव, मला वाटतं टेंबूर नंबर 4 तुमच्याकडेच आहे. तरी हे निमित्त जे आहे ते खऱ्या अर्थानं सागर कांबळे हा आपल्या शाळेचा विद्यार्थी आहे, पण त्याच्या प्रेरणेतून त्यांच्या वडिलांनी, आईनं, भावाने ह्या सगळ्यांनी त्याला प्रेरणा दिली, शाळेने त्याला प्रेरणा दिली. म्हणून त्याचे पालक या नात्यानं इथं सागरचे वडील राजाभाऊ कांबळे त्या आणि सर्वांचं मी खऱ्या अर्थानं स्वागत. अनेक प्रकारचा असू शकतो, पण पात्र बघून दान वाढावं हे असं आतापर्यंत म्हटलं गेलेलं आहे. त्याची भूक जर भागवायची असेल तर अशा अनेक माध्यमातून खरी ज्ञानदानाची भूक ही क्षमवण्याचं आणि तितकेच वाढवण्याचं काम या पाठ्यपुस्तकं, वह्या, पेन याच्या माध्यमातून घडत असतं. आणि तो योग्य मुद्दा या ठिकाणी सागरनं उचललेला आहे आणि त्याने अतिशय छान पद्धतीचा उपक्रम त्याने स्वतः फोन करून सांगितला, सर मला यावर्षी आपल्याला एक 7-8 हजाराच्या वह्या वाटायच्या.
त्याला पहिलं मी म्हणलं तुझं अभिनंदन, बाकी नंतर बघू. आणि खरंच आम्ही कुठेतरी जी बीजं रोवली, त्याच्या वडिलांनी आईने जी बीजं रोवली ती आज कुठेतरी फुलायला लागली, उमलायला लागली, त्याला कळ्या आल्या, फुलं आली आणि खऱ्या अर्थानं ते आज बहरायला लागले. असे अनेक विद्यार्थी आहेत सागर. म्हणून आम्ही बऱ्याचशा मुलांना एक प्रोत्साहित करतोय की जेणेकरून तुम्ही समाजाच्या ऋणातून तुम्ही कुठंतरी मुक्त होण्यासाठी तुम्ही एक सामाजिक अशी काही कामं चळवळी उभा करणं गरजेचं आहे. पहिल्या बॅचचे आमचे विद्यार्थी आहेत रोहित कुंभार. पूर्ण कांबळे कुटुंबियांचं मी शाळेच्या वतीनं, संस्थेच्या वतीनं, विद्यार्थ्याच्या शिक्षकांच्या वतीनं मी या संपूर्ण कुटुंबाचं मी खूप खूप धन्यवाद मानेन. सागरला भावी आयुष्यासाठी आपल्या एक प्रेरणारूपी शुभेच्छा त्यांना एक सगळ्यांनी कडकडून टाळ्या वाजवून त्यांना शुभेच्छा देतो. सागर सारखी अशी अनेक पिढी पुढे जन्मा यावं या ढवाटपाच्या छोट्याशा कार्यक्रमाला त्यांच्या मातोश्री, राजाभाऊ किंवा त्यांचे सगळे कुटुंबीय सर्वजण या ठिकाणी उपस्थित राहिले. त्याबद्दल मी पाटील साहेब असतील, खरात साहेब असतील, कुंभार साहेब असतील, ह्या सर्वांचं मी मनापासून आभार मानतो. चांगल्या प्रकारचे यश मिळवून टेक्निकल असिस्टंट या पदावर भारत सरकारच्या केंद्र शासनाच्या विभागामध्ये त्यांची नेमणूक झाली आहे. सर्वप्रथम आपण या विद्यार्थ्यांचं आपल्या शाळेच्या वतीनं हार्दिक अभिनंदन. वास्तविक पाहता ज्या वेळेस विविध स्पर्धा परीक्षेचे निकाल लागतात आतापर्यंत आम्ही असा पाहतोय की जी मुलं मराठी शाळेमध्ये आपल्या मातृभाषेमध्ये ज्या मुलांनी शिक्षण घेतलंय अशीच मुलं मोठमोठ्या पदावर आज कार्यरत आहेत. तर आपणही जिल्हा परिषद शाळेत शिकता स्पर्धा परीक्षेमध्ये ज्यावेळेस आपण लहान असतात त्यावेळेस आपल्या वर्गातल्या मॅडम सर आपल्याला मंथनसारख्या स्पर्धा परीक्षेला बसवतात आणि यातून चांगले विद्यार्थी तयार होत असतात. तर आपल्या गावच्या या मुलानं चांगला नावलौकिक मिळवला आहे. वास्तविक पाहता राजू कांबळे आणि त्यांच्या घरचे मला वाटते अत्यंत हलाखीच्या परिस्थितीनं आपण मुलांना शिकवलं असेल, कारण तो विद्यार्थी मी काय पाहिलेला नाही आणि माझ्याकडे नव्हता. तर अत्यंत हलाखीच्या परिस्थितीमध्ये आपण आपल्या मुलाचं शिक्षण केलं, त्याला चांगल्या पदावर उभा केलं. त्याबद्दल मी सर्वप्रथम तुमचं आईवडिलांचं माझ्या वैयक्तिक मुख्याध्यापक आणि सर्व शिक्षक स्टाफच्या वतीनं हार्दिक अभिनंदन करतो. शिक्षकांनी आपल्या मुलांवर चांगल्या प्रकारचे संस्कार केले. अत्यंत बिकट परिस्थितीमध्ये सुद्धा आपण आपल्या मुलांना चांगलं लक्ष देऊन शिक्षण दिलं. त्याबद्दल पुन्हा एकदा सर्व उपस्थित ग्रामस्थांच्या वतीनं आणि शाळेच्या वतीनं आपलं हार्दिक अभिनंदन करतो. त्यांनी आपल्या मुलांच्या प्रती जी ऋण व्यक्त करण्यासाठी आपल्या सर्व विद्यार्थ्यांना या ठिकाणी वह्या वाटप देण्याचं ठरलेलं आहे. तोही त्यांचा अत्यंत स्तुत्य असा प्रकारचा उपक्रम आपण या ठिकाणी पाहतोय. आणि आपल्याला मिळालेल्या पगारातून म्हणा किंवा आपल्या कर्तृत्वातून कष्टातून उरलेले 4 कट करतात देतात, ही सुद्धा खूप मोलाची गोष्ट असते. आजच्या काळात एखाद्या माणसाला 22 रुपये मिळलं तर ते मलाच कसे होतील, माझ्या प्रपंचालाच कसे होतील, अशा प्रकारची भावना असते. परंतु या पालकांनी आपल्या मुलाच्या कष्टातून मिळवलेले 10 रुपये त्याचा उपयोग गावातल्या गोरगरिबातल्या मुलांना त्याचा व्हावा या उद्देशाने त्याने वह्या वाटपाचा कार्यक्रम ठेवला. जिल्हा प्राथमिक केंद्र शाळेत या ठिकाणी शिक्षण घेऊन आज टेक्निकल असिस्टंट म्हणून त्यांची नियुक्ती झाली भारत सरकारमध्ये. सोप्या भाषेत सांगायचं तर सरकारी नोकरी. आपल्या याच मराठी शाळेत शिक्षण घेऊन त्यांनी आज सरकारी नोकरीपर्यंत यशाची पायरी गाठली आहे. आणि त्यांच्या पहिल्या पगारीतून एक काहीतरी करण्याच्या हेतूनं एक आपल्या पहिल्या पगारीतून आपल्या गरजू मुलाला ज्या ठिकाणी आपण शिक्षण घेतलंय त्या ठिकाणी शालेय साहित्य वाटप केलं आणि या शाळेमध्ये शिक्षण घेऊन उंच भरारी घेतली व या ठिकाणी शालेय साहित्य वाटप केलं. त्याबद्दल मी सर्व ग्रामपंचायतच्या वतीने आपल्या शाळेच्या वतीने सागरबायाचं आभार मानतो.
आणि या ठिकाणी आपण सर्वजण आला, या कार्यक्रमाची शोभा वाढवली. असं सागरबाईच्या हातून अनेक चांगलं कार्य घडो अशी मी भगवानच्या मी प्रार्थना करतो. आणि आपण सर्वजण आला याबद्दल आपले आभार मानतो आणि थांबतो. चांगला अभ्यास करावा आणि ती पोरं बी गरिबातनं शिकलेली ती शाळा पोरं पुढे गेली. छान.